काही बोलणार आहेत, मुख्यमंत्र्यांशी काही संवाद साधणार आहेत? ह्याच्यामध्ये योग्य तपास व्हावा. ज्या लोकांची ह्याच्यात इन्व्हॉल्वमेंट असण्याची शक्यता आहे त्या सर्वांवरती कारवाई व्हावी अशी मागणी निश्चितच कुटुंबाची आहे आणि कुटुंबाची जी मागणी आहे त्या मागणीला माझं पूर्ण समर्थन आहे. कारण ज्यांचा घरातलं इतकं गोड लेकरू त्यांनी गमावलेलं आहे, अगदी तरुण वयाचा मुलगा, तो बघा त्याचा चेहरा पण इतका बिचाराचा निरागस चेहरा आहे. त्यांनी आपला माणूस गमावल्याच्या नंतर ते तर कुठले राजकीय पार्टीचे कार्यकर्ते नाहीये की ते विनाकारण कोणाचं नाव गोवण्याचा प्रयत्न करतील असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या मनाला शांती मिळेल, त्यांना वाटेल की आमच्या माणसाचा न्याय झाला, यासाठी जे जे आवश्यक आहे ते गेण्याची गरज आहेच आहे आणि त्याला आमचं पूर्ण समर्थन राहणार आहे. कोणाचा सूड उगवावा या भावनेने तर कोणी बसलेलं नाहीये. मी त्यांच्याशी गेला किती वेळ संवाद साधतेय. कोणाचाही सूड घेण्याची त्यांची भावना नाही. त्यांचा हाच प्रश्न आहे की आमच्या लेकराचा काय दोष होता, त्यांनी काय गुन्हा केला, त्यांनी काय चूक केली की ज्याच्यामुळे त्याला ही वेळ आली या कुटुंबावर. आणि या कुटुंबाला न्याय मिळवून देणं हे कर्तव्य आहेच आहे, आमचं पण आहे आणि सरकारचं पण आहे. कुठेतरी पोलीस कर्मचाऱ्यांकडून किंवा विभागाकडून दिरंगाई झालेलीच आहे. कारण जर पोलिसांनी सहकार्य केलं असतं तर 48 तास मृतदेह तिष्ठत ठेवण्याची वेळ कुटुंबावर आली नसती. आज आपला माणूस गेला तर निदान त्याचे सर्व संस्कार तरी व्यवस्थित पार पडावे ही कोणत्याही कुटुंबाची भावना असतेच. पण ही भावना असताना सुद्धा मृतदेह तिष्ठत ठेवावा लागला म्हणजेच पोलिसांचं सहकार्य नव्हतं हे उघड आहे. त्यामुळे मी कोणावरती बोट दाखवण्याची गरज नाहीये. पोलिसांनी ज्या पद्धतीने सुरुवातीला वागले त्याच्यावरून त्यांनी दिरंगाई केली हे स्पष्टच आहे. विद्यमान खासदाराच्या मुलाचं नाव येते, पीडित कुटुंब तसं सांगतात, मात्र त्या अनुषंगानं कुठलाही तपास होताना पाहायला मिळत नाही. तपास यंत्रणांच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा मला अधिकार नाही. मला जिल्ह्याची लेक म्हणून या कुटुंबाविषयी संवेदना आहे, त्याबद्दल न्याय मिळावा कुटुंबाला हे मागण्याची मला मुभा आहे. आणि लोकशाहीमध्ये जर तो न्याय मिळत नसेल तर त्याच्या विरुद्ध आंदोलन करण्याचाही माझा अधिकार कोणी काढून घेऊ शकत नाही. कोणाचं नाव आलं पाहिजे, घेतलं पाहिजे, नाही घेतलं पाहिजे, हे टेक्निकॅलिटी जे आहे या विषयाची त्याच्याशी संबंधित समिती निश्चितच त्याच्यावरती योग्य कारवाई करेल. समिती योग्य कारवाई करत नाही असं जर आढळलं तर मग मात्र आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू, एवढंच मी कुटुंबाला सांगते.